नमस्कार मित्रांनो, मी सोनल्स वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमा। तर मी इंग्लंडमध्ये माझी वटपौर्णिमा साजरी कशी करणार ते मी तुम्हाला दाखवणार आहेच। पण तुम्हाला माहितीच असेल, अब्रॉड असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सहजासहजी वडाचं झाड हे उपलब्ध होत नाही। तर मला माझ्या नशिबाने इथे वडाचं झाड उपलब्ध झालेलं आहे। आधी मला माहित नव्हतं इथे वडाचं झाड सुद्धा आहे, पण इथे एक ग्लास हाऊस म्हणून आहे। माझ्या मागे इथे तुम्ही बघू शकता ग्लास हाऊस म्हणून आहे, आणि ह्यामध्ये आपलं भारतीय वडाचं झाड स्टोर करण्यात आलेलं आहे, आणि त्याचीच आज मी पूजा करणार आहे। आणि मी सुद्धा खूप खुश आहे आज, कारण मला प्रत्यक्षात वडाचे दर्शन होणार आहे वटपौर्णिमेच्या निमित्तानं। पण जे अब्रॉड महिला असतात ना, बऱ्याच जणी चित्र काढतात, रांगोळी काढतात, त्याची पूजा करतात, पण आज माझ्या नशिबात प्रत्यक्ष पूजा लिहिलेली आहे। तर चला आपण बघूया मी पूजा कशी केली। अशा पद्धतीने मी वटपौर्णिमेसाठी रेडी झाले आणि दिगंबर यांच्या सोबत चालले आहे। आपलं ताट आहे रेडी। साधी भोळी पूजा आहे, मिळेल त्या साहित्य। अथांग गाडीत बसायच्या आधी खूप रडत होता। तुम्हाला प्रश्न पडला असेल का रडत होता, तर मी गाडीत बसलेले नव्हते, मी गाडीत बसेपर्यंत तो रडतच राहतो। तर अशा पद्धतीने मी निघाली वटपौर्णिमेची पूजा करायला। 4:15 वाजलेले आहेत संध्याकाळचे, आणि माझ्या शहरातील बाकी महिला जाऊन पूजा करून आलेल्या होत्या दुपारी। मला जमलं नाही, कारण माझ्या घरापासून हे जे गार्डन आहे जेप्सन पार्क हे खूप लांब आहे, 2-2.5 किलोमीटर लांब आहे, आणि अथांगला एकटीला घेऊन येणं शक्य नव्हतं। त्याने मला पूजाही करू दिली नसती, आणि दिगंबर यांचं ऑफिस होतं, स्वरासुद्धा शाळेत गेलेली होती। तर त्यांचं ऑफिसचं काम उरकून संध्याकाळी 4 वाजता ते फ्री झाले, आणि मग ते मला पूजेला घेऊन आलेले आहे। तर मित्रांनो, इथे फार असं पूजेचं साहित्य मिळत नाही, पण मिळेल त्या साहित्यामध्ये आपली संस्कृती म्हणून, परत एक भक्ती म्हणून आम्ही इथे पूजा करतो। तर येथील सर्वच भारतीय महिलांनी ही पूजा केलेली आहे। तर मला नुकतंच कळालं होतं ह्या वर्षी की इथे वडाचं झाड आहे। मागच्या वर्षी कळालं तेव्हा वेळ होऊन गेलेली होती, पण मला माहिती होतं आता आहे झाड आपल्याला पूजा करायला। तर मी घरीच पूजा केली होती मागच्या वेळेस, आणि इथे मी आलेली आहे ग्लास हाऊसला। तर इथे बघू शकता, आता मी झाड शोधते, पण मला लगेच कसं सापडलं सांगू। तर स्वराने ओळखलं, इथे कुंकू लावलेलं दिसतंय, म्हणजे मम्मी हेच ते वडाचं झाड, पण याची पालवी जरा वेगळी वाटते। कदाचित हे ग्लास हाऊसमध्ये वाढवल्या कारणाने याची पालवी जरा वेगळी वाटत असेल, पण ह्या झाडाला पारंब्या देखील आलेल्या आहेत मित्रांनो। बऱ्यापैकी मोठं वडाचं झाड मला पूजेसाठी मिळालेलं आहे, आणि खरंच खूप नशिबान आहे मी की मला भारताच्या बाहेर राहून सुद्धा वडाची प्रत्यक्षात पूजा करायला मिळते। असं कोणी नशिबवान असेल तर त्या फक्त आमच्या शहरातील महिला असतील असंच मी म्हणेन। कारण मित्रांनो, भारतीय आपली झाडं येथील वातावरणात वाढत नाही, ते मरून जातात। तर त्यांना स्टोअर करण्यासाठी ते मोठं ग्लास हाऊस आहे आमच्या शहरामध्ये, त्यामध्ये काही भारतीय झाडं आहेत, त्यामध्येच हे वडाचं झाड आहे जे यांनी जतन करून ठेवलेलं आहे। हे अभ्यासाकरता, मुलांच्या अभ्यासाकरता जतन करून ठेवलेलं आहे। तर वेगवेगळ्या देशातील झाडं आहेत ह्या ग्लास हाऊसमध्ये। तर आपले भारतीय सुद्धा काही झाडं आहेत, तुम्हाला एक दिवस नक्कीच ह्या ग्लास हाऊसची सफर घडून आणेल। तर मित्रांनो, खूप साऱ्या महिला इथे येऊन, आपल्या भारतीय मराठी महिला येऊन पूजा करून गेलेल्या दिसत आहेत। बघू शकता कुंकवाची बोटे झाडाला लावली आहे, पण झाडाच्या कडेला तुम्हाला कुठेच आंबे, तांदूळ, पूजेचं साहित्य सांडलेलं दिसत नाहीये, किंवा झाडाला गुंडाळलेला दोरा दिसत नाहीये। कारण हे झाड जतन करण्यासाठी येथील सरकारला खूप पैसा ओतावा लागतो, त्याच्यासाठी खास ग्लास हाऊस। आता एवढं मोठं झाड स्टोअर करायचं म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती खर्च लागत असेल। आणि आजूबाजूला बघा तुम्ही, काही महिला सुद्धा माझ्यासोबत पूजेला सामील झाल्या, आणि त्या माझं कौतुक करत होता की तुम्ही झाडांना किती रिस्पेक्ट देतात, खरंच द्यायला पाहिजे, खूप छान आहे, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत एन्जॉय करतोय। त्या मला बघत होत्या, माझं कौतुक करत होत्या, छान वाटलं। इथे मी पूजा करते, आणि मित्रांनो, ह्या झाडाचं म्हणजे साफसफाई सुद्धा आम्ही तितकीच घेतली, आणि आपल्या भारतातही घ्यायला पाहिजे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे वडाच्या झाडाची पूजा करतात, कधी वडाच्या झाडाला आग लागते दिव्यांमुळे, तर कधी दोरे गुंडाळलेले असतात ना, कधी कधी त्याच्यात प्लास्टिक मिक्स असल्यामुळे ते दोरे सहजासहजी तुटत नाही। पूर्वी कसं बायका सुती धागे वापरायचे, त्यामुळे काय व्हायचं,
ते तुटून जायचे झाडाची वाढ होत असताना. पण आताचे काही दोरे असे निघालेत की ते सहजासहजी तुटत नाही. जसं की मी आत्ता गुंडाळते तो दोरा पण खूप पक्का आहे आणि मी तो नंतर परत गुंडाळून घेतलेला आहे मित्रांनो. तर झाडाला अशा पद्धतीची इजा न करता आपण आपलं धार्मिक जो काही सण आहे तो साजरा केला पाहिजे. पर्यावरणाला किंवा इतर कुठल्याही माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे अशी जर श्रद्धा केली तर तीच खरी ईश्वर सेवा असंच मी समजेल. आता आपण झाडाला आदराने पूजा करतोय तर त्या झाडाला देखील इजा होणार नाही हे प्रत्येक महिलेचं कर्तव्य असायला पाहिजे. प्रत्येक जबाबदार महिलेनं हे विचार लक्षात घेता आपली पूजा करावी. तर हीच तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती. आता तुम्ही म्हणाल की तू तिकडे आत्ताच गेली इथे भारतात तर तू असंच करत असणार. तर हो, त्याबद्दल मी माफी मागते सर्वांची. पण मला आता माझी चूक कळली आहे. ह्या वर्षी माझी नक्कीच ईश्वर सेवा झाली कारण मी निसर्गाला हानी न पोहोचवता माझी पूजा केली, माझा सण साजरा केला. तर तुम्ही देखील पुढच्या वर्षी तुमचा सण अशा पद्धतीने साजरा करावा. खरंच हीच ईश्वर सेवा आहे. तुम्ही जर हे मानलं तर नक्कीच आपलं कुठेतरी वृक्ष संवर्धनाला हातभार लागेल, आपल्या महिलांचा हातभार लागेल. हीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हा व्हिडिओ माझ्या प्रत्येक मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, माझ्या प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तर अशा गोष्टींनी, अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपला जे पर्यावरण संवर्धन आहे ते होणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथे पूजा साजरी केलेली आहे. आणि हे जे निर्माल्य आहे प्रत्येक महिलेने ही पूजा झाल्यानंतर आपलं साहित्य आपलं निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करायला हवं. ते नदीत न करता मला वाटतं झाडाच्या खोडाजवळ, आपल्या घरातील झाडाच्या खोडाजवळ ते विसर्जित करावं. प्लास्टिक विरहित निर्माल्य म्हणते मी. तर इथे आपला अथांग थोडी मस्ती करतोय मित्रांनो. तर झाडाला कुठल्याही प्रकारची इजा न करता मी मस्तपणे माझी पूजा पार पाडलेली आहे अतिशय खुशालीमध्ये. पण माझ्या बाळाला इथे थोडी इजा झाली आहे. तर हा इथे माझ्यासोबत खेळतोय आणि खेळता खेळता बघा तुम्ही, तर माहिती नव्हतं याला असं होईल. तर इथे झाडाची आणि टक्कर झाली, त्याची चेहरा बघा. पण काही नाही, तो थोड्या वेळाने नॉर्मल झाला आणि ते खेळायला लागलाय बघा. People on the bus go? What is on the bus go? Wish. Oh, Horn on the bus go? Horn on the bus go? Truck. Yes. What did that? तर मित्रांनो, नुकतंच तुम्ही आता बघितलं मी पूजा कशा पद्धतीने केली. तर गमतीचा भाग म्हणून बोलते आहे, वाईट वाटून घेऊ नका. आपल्याकडे शहरामध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांना वटवृक्ष अवेलेबल होत नाही तर त्या फांदीची पूजा करतात. पण मी इंग्लंडमध्ये असून मला साक्षात वडाच्या झाडाची पूजा करायला मिळाली. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते, तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.